नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर जुलै महिन्यात आता संपूर्ण राज्यामध्ये पाऊस पोटभर पडणार की मग घोटभर, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर जुलै महिन्यात आता संपूर्ण राज्यभर पाऊस पोटभर पडणार की मग घोटभर। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे। आता सध्या राज्यामधील कास्तकार बांधव हा या ठिकाणी विचारत आहे की अखेर जुलै महिन्यात आता संपूर्ण राज्यामध्ये पाऊस पोटभर पडणार की मग घोटभर। या प्रश्नाचं आता उत्तर जाणून घेऊयात की अखेर जुलै महिन्यात पाऊस पोटभर पडणार की मग घोटभर। तर बघा मित्रांनो, ज्या अपेक्षेनं आपण जून महिन्यात पावसाची वाट बघितली त्या अपेक्षा काही आपल्या पूर्ण झाल्या नाहीत आणि संपूर्ण राज्यामध्ये अपेक्षेपेक्षा पाऊस हा कमी पडलेला आहे। आता याच्या मागची कारण विविध असतील, परंतु आपल्या मनातील एकच त्या ठिकाणी सवाल आहे की चला, जून महिन्यात जे झालं ते गंगेला मिळालं, पण अखेर जुलै महिन्यात राज्यामध्ये पाऊस त्या ठिकाणी जोरदार होणार काय? तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर अल निनो हा या ठिकाणी जात आहे पण गेला नाही। आणि लक्षात घ्या, अल निनो जाताना दिसत आहे, ला नीना येताना दिसत आहे, पण हा जो मधला फेज आहे ज्याला तटस्थ किंवा न्यूट्रल अवस्था म्हणतात, यामुळं आपल्याला पाऊस हा म्हणावा तेवढा मिळत नाही। पण लक्षात ठेवा मित्रांनो की अरबी समुद्रातील स्थिती, बंगालच्या उपसागरातील स्थिती, या सर्वांचा विचार केला, सोबतच मित्रांनो ला नीनाची परिस्थिती बघितली, इंडियन ओशन डायपोल बघितला, तर आपल्याला जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस मिळणार आहे। खास करून 15 जुलैच्या नंतर ला नीना सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि ला नीना एकदा सक्रिय झाला की मागचं पुढचं सगळं आपलं गणित या ठिकाणी व्यवस्थित होऊन जाणार आहे। याचा अर्थ समजून घ्या मित्रांनो की जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पाऊस हा आपल्याला सरासरी इतका दिसेल, पण खऱ्या अर्थानं पाऊस धोधो कधी कोसळणार, तर हा पाऊस कोसळणार आहे 15 जुलै नंतर। पण संपूर्ण जुलै महिन्याचा विचार केला तर पाऊस 100% पोटभर आहे, घोटभर असण्याची शक्यता नाही। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, आपला अडचणीचा काळ संपत आलेला आहे आणि आपल्याला इथून पुढे आता पाऊस काळ चांगला त्या ठिकाणी मिळणार आहे। म्हणून शेतातील कामं जोमाने करा, ही आनंदाची वार्ता आहे की आता जुलै महिन्यात आपल्याला सरासरीपेक्षा अधिक पाऊस मिळण्याची 100% आहे शक्यता। मग मित्रांनो, आता भविष्यात पावसाबद्दल एकमेव आणि लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायची असेल तर पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।